श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास सिंह असेल आणि गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या जीवनात सतत संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असेल तर आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी एका मोठ्या वळणासारखा ठरणार आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की नोकरीमध्ये अचानक समस्या उभ्या राहत आहेत, व्यवसायात अपेक्षित नफा मिळत नाही आहे, प्रिय व्यक्तींसोबत विनाकारण दुरावा वाढत आहे किंवा पैशाची चणचण सतत भासत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे. कारण मी तुम्हाला ती निर्णायक तारीख सांगणार आहे ज्यानंतर तुमचे संपूर्ण नशीब पालटणार आहे. हो, अगदी लक्ष देऊन ऐका. 11 मे 2026 ही ती तारीख आहे ज्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही सकारात्मक घटनांची मालिका सुरू होईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण या सुवर्ण काळाचा लाभ घेण्याआधी तुम्हाला 3 अशा विशिष्ट धोक्यांपासून स्वतःचा बचाव करावा लागेल, ज्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सविस्तर भाष्य करणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक केली तर भविष्यात तुम्हाला नक्कीच पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी असा एक शक्तिशाली आणि रामबाण उपाय सांगणार आहे जो केवळ सिंह राशीसाठी असून तो केल्याने साक्षात न्यायदेवता शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. सिंह राशींच्या बांधवांनो, जर तुम्हाला असे वाटत असेल की गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात काही सुरळीत चाललेलं नाही, तर तो तुमचा केवळ भ्रम नाही तर त्यामागे ठोस ज्योतिषीय कारण आहे. कारण 19 मार्च 2025 रोजी जेव्हा शनिदेवाने मीन राशीत प्रवेश केला तेव्हापासून तुमच्या अष्टम भावात शनीची ढिया अधिकृतपणे सुरू झाली होती. ही शनीची ढिया जून 2026 पर्यंत चालणार आहे. याचाच अर्थ असा की तुमच्या संघर्षाचा आणि परीक्षेचा काही काळ अजूनही शिल्लक आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते गुपित सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही या कठीण परिस्थितीलाही तुमच्या बाजूने वळू शकाल. ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतानुसार अष्टम भाव हा आयुष्यातील गूढ गोष्टींचा, अचानक येणाऱ्या संकटांचा आणि सर्वात मोठ्या परिवर्तनाचा मानला जातो. जेव्हा शनिदेव या स्थानावर येतात तेव्हा ते तुमचा आयुष्याचा पाया चालवून टाकतात. कारण ही तुमची परीक्षा घेण्याची वेळ असते जिथे तुमचा अहंकार, तुमचा स्वभाव आणि तुमचा राग या सर्वांची कसोटी लागते. सिंह राशीचे लोक स्वभावात राजविंडे आणि सिंहासारखे करारी असतात. तुम्हाला नेहमी मान सन्मान आणि जगात आपली स्वतंत्र ओळख हवी असते. पण शनिदेवांचे मुख्य कार्यच अहंकार तोडणे हे असते. आणि 2026 मध्ये शनी तुम्हाला हाच धडा शिकवत आहेत की खरी ताकद ही गर्वात नसून नम्रतेमध्ये दडलेली असते. जे लोक हा जीवनधडा शांतपणे स्वीकारतात त्यांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडतात. पण जे लोक हट्ट धरून बसतात त्यांना अधिक कठीण परीक्षांना सामोरं जावे लागते. गुरुजी म्हणतात, सिंह राशींच्या बांधवांनो, शनीची ढिया ही शिक्षा नाही, ती एक दिव्य परीक्षा आहे. जसे सोने अग्नीत तापल्यावर शुद्ध होते तसेच तुमचे व्यक्तिमत्वही या संघर्षातूनच खऱ्या अर्थाने घडत आहे. जो माणूस या काळात संयम ठेवतो शनिदेव त्याला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. तुमच्या आयुष्यातील हा अंधार जेवढा गडद आहे तेवढाच उजेडी जवळ आहे. फक्त श्रद्धा सोडू नका. आता आपण 2026च्या ग्रहमानानुसार महिन्यानिहाय घडणाऱ्या घडामोडींवर प्रकाश टाकूया. वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी बऱ्यापैकी संतुलित आणि स्थिर असेल. कारण या काळात देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत अनुकूल स्थितीत असतील, ज्यामुळे शनीची ढिया सुरू असूनही तुम्हाला गुरुदेवांचे सुरक्षा कवच मिळत राहील आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार कायम राहतील. मात्र खरी कसोटी 2 जून 2026 नंतर सुरू होईल. कारण या तारखेपासून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो. कारण यावेळी गृहग्रहांची स्थिती कमकुवत होईल आणि शनिदेवांचा पूर्ण प्रभाव तुमच्यावर पडू लागेल. त्यामुळे या काळात तुम्हाला पावलोपावली सावध राहण्याची गरज आहे. करिअर आणि नोकरीच्या आघाडीवर बोलायचे झाले तर यावर्षी तुमच्यावर कामाचा ताण प्रचंड वाढेल. वरिष्ठांसोबत किरकोळ कारणावरून खटके उडू शकतात. प्रमोशनमध्ये अनपेक्षित विलंब होऊ शकतो आणि जबाबदाऱ्या वाढूनही त्याचे फळ मिळण्यास उशीर होईल.
विशेषतः नवीन नोकरी शोधणाऱ्या सिंह राशींच्या तरुणांना या काळात अधिक परिश्रम करावे लागतील. एक गुप्त गोष्ट लक्षात ठेवा की 9 ऑक्टोबर 2026 नंतर जेव्हा शनिदेवावर त्यांच्या स्वतःच्या नक्षत्राचा प्रभाव होईल तेव्हा समस्यांची तीव्रता वाढू शकते. पण घाबरू नका, कारण 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेवांची स्थिती पुन्हा मजबूत होईल आणि तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. गुरुजी म्हणतात, बांधवांनो, जेव्हा करिअरमध्ये अडथळे येतात तेव्हा मन खचून जाते. पण लक्षात ठेवा, शनिदेव कर्मफलदाता आहेत. ते तुमचे परिश्रम कधीच वाया घालवत नाहीत. या काळात जे बीज तुम्ही मेहनतीने पेराल त्याचे फळ जून 2026 नंतर इतके मोठे असेल की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. म्हणून आता थकलेल्या मानेने पण न डगमगता ताठ मानेने आपले काम सुरू ठेवा. परिश्रम आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र आहे. जर तुम्ही व्यवसायात असाल तर यावर्षी कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेताना अत्यंत खबरदारी घ्या, कारण 5 डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्या लग्न भावावर राहू आणि केतूचा प्रभाव राहणार आहे, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमकुवत होऊन तुम्ही घाईघाई चुकीचे निर्णय घेऊ शकता. म्हणून या काळात संयम ठेवणे हाच एकमेव मंत्र आहे. या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची चेतावणी म्हणजे आरोग्याच्या बाबतीत अजिबात बेसावध राहू नका, कारण केतू आणि शनीची दृष्टी असल्यामुळे अचानक दुखापत होणे किंवा शस्त्रक्रियेसारखी परिस्थिती उद्भवण्याचे योग आहेत. विशेषतः जून ते ऑक्टोबर या काळात शरीराची विशेष काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातही यावर्षी शनीच्या दृष्टीमुळे काहीसा तणाव राहू शकतो. तुमच्या बोलण्याला घरात हवे तसे महत्त्व न मिळाल्यामुळे तुमचे मन दुखावले जाऊ शकते. मात्र तुमच्या आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. गर्भवती महिलांनी या काळात ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की या काळात नेमके करावे काय? तर सर्वात आधी आपला अहंकार बाजूला ठेवा, कारण शनिदेवांचा सर्वात मोठा शत्रू गर्व आहे. यावर्षी जेवढे नम्र राहाल तेवढे संकटापासून वाचून राहाल. गुरुजी म्हणतात, आरोग्य आणि कुटुंब हीच खरी संपत्ती आहे. हे या काळात तुम्हाला शनिदेव शिकवणार आहेत. घरातील माणसांशी मृदू बोला, आईच्या पायाशी वाकून आशीर्वाद घ्या, कारण आईची दुवा ही कोणत्याही ग्रहांच्या दशेपेक्षा जास्त शक्तिशाली असते. स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. जेवण वेळेवर करा, विश्रांती घ्या आणि रोज सकाळी उठून शनिदेवांचे स्मरण करा. एक निरोगी शरीर आणि शांत मन यांच्याशिवाय कोणतेही यश अर्थहीन आहे. उपायांच्या बाबतीत सांगायचे तर प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवांची प्रार्थना करा. गरजू लोकांना काळे तीळ किंवा अन्नाचे दान करा आणि नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करा, कारण हनुमानजी हे शनिदेवांच्या कोपापासून वाचवणारे सर्वात शक्तिशाली देव आहेत. लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. जून 2027 मध्ये जेव्हा ही ठिया संपेल तेव्हा तुमच्या आयुष्यात असा सुवर्णकाळ सुरू होईल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहून आपल्या श्रद्धेची पावती द्या.